तर आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते। खराच्या घरातून 2 जणांना ताब्यात घेतलेला आहे। त्याचीच ही थेट दृश्य नाशिक मधून आपण पाहतोय। अशोक खराची पत्नी यावी फरार आहे। मात्र अशोक खराच्या घरातून दोघांना ताब्यात घेतलेलं आहे। खराच्या मुलाला ताब्यात घेतल्याचं यावी कळत आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर। एसआयटीच्या टीमनं कुणाला ताब्यात घेतलंय? आहे ती नाशिकच्या आरडी सर्कल परिसरात असलेल्या कल्पना खराच्या घरात गेलेली होती आणि यावेळी आता कल्पना खरात आणि अशोक खराच्या मुलाला ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की कल्पना खराचा जो मुलगा आहे त्याला सध्या आता ताब्यात घेतलेला आहे आणि हे जे एसआयटीचं पथक आहे आता हे पथक त्याला एसआयटीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी घेऊन जातानाचं पाहायला मिळतंय। खरं तर कल्पना खराला अटक करण्यासाठी हे एसआयटीचं पथक त्याच्या घरी पोहोचलेलं होतं। मात्र कल्पना खरात फरार असल्याचं सोबत येत असतात ताब्यात आपल्या तिच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सध्या हे एसआयटीचं पथक आता इथून आपल्याला त्यांच्या घराच्या इथून जाताना पाहायला मिळतंय। आता याची कसून चौकशी जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की इथे कल्पना खराच्या मुलाला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि याची खरं तर कसून चौकशी केली जाईल। कारण कल्पना खरात जी आहे ती फरार आहे, कुठे आहे आणि तिचा शोध कशा पद्धतीने घेता येईल यासाठी या मुलाला सध्या आता ताब्यात घेण्याचं दृश्य जे आहे ते आता जाताना पाहायला मिळतंय। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की कल्पना खराचा मुलगा जो आहे तो आता सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हाच तो मुलगा आहे ज्यावेळी अनेक पत्रकार या ठिकाणी बातम्या करण्यासाठी येत होत्या तेव्हा पत्रकारांवरती पाणी फेकलं होतं याच मुलाने आणि आता गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील आता कल्पना खराच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। कल्पना खरात या फरार आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी शिर्डी पथकाने शिर्डीचं जे पथक आहे ते देखील नाशिकच्या दिशेने आणि पुण्याच्या दिशेने रवाना होत होतं आणि आता जर या दृश्यांमध्ये जर बघितलं तर एसआयटीचं पथक हे आता सध्या त्याच्या मुलाला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता त्याची सध्या कसून चौकशी जी आहे ती करणार आहे। कारण कल्पना खरात कुठे आहे याबाबतची चौकशी जी आहे ती आता त्याच्याच मुलाकडून मिळण्याची शक्यता आहे। ज्याचा सीडीआर जो आहे तो या ठिकाणी चेक करण्यात येईल आणि इथून जर या दृश्यांमध्ये जर बघितलं तर एसआयटीचं पथक हे आता सध्या या मुलाला घेऊन आता एसआयटीच्या कार्यालयामध्ये पाहायला मिळतं। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो हा घराचा मुलगा आहे आणि हा जो मुलगा याला आता एसआयटीच्या पथकानं ताब्यात घेतलेला आहे। हिच्यावरती शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे आणि तिला अटक करण्यासाठी हे पथक तृप्तबाला या ठिकाणी खराचं कुटुंब राहतं त्या ठिकाणी आलेलं होतं आणि कल्पना खरात तिथे भेटलेली नसली तरी तिच्या मुलाला या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हिला त्याच्या मुलाला आता त्याची कसून चौकशी केली जाईल। कारण कल्पना खरात कुठे आहे तर याबाबतची जी कल्पना आहे ती खराच्या मुलगा देऊ शकतो आणि त्यासाठी हे जे पथक आहे हे या ठिकाणी रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतं। आता या पथक आता जे एसआयटीच्या कार्यालयामध्ये जाईल आणि या कार्यालयात याची कसून चौकशी केली जाईल। आता इथं जर बघितलं तर आता हे पथक जे आहे ते आता मुलाला घेऊन एसआयटीच्या कार्यालयामध्ये घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। निश्चितच सागर, आता जर आपण ही दृश्य एकदा प्रेक्षकांना पुन्हा एकदा दाखवूयात। अशोक खराच्या याच नाशिकच्या घरामधून अशोक खराच्या मुलाला एसआयटीच्या टीमनं ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय। कारण सगळ्यात मोठी बातमी आहे कल्पना खराचा शोध घेण्यासाठी एसआयटीची टीम अशोक खराच्या घरी दाखल झालेली होती। त्या दरम्यानच आता अशोक खराच्या मुलाला यावेळी एसआयटीच्या टीमनं ताब्यात घेतलेला आहे। कल्पना खरात फरार असल्याचं सुद्धा कळतंय। आपले प्रतिनिधी सागर आपल्या सोबत आहेत। सागर, काय ताजे अपडेट आहे? अगदी ही सगळ्यात महत्त्वाची दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। खराचा मुलगा एसआयटीच्या ताब्यात आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर। सागर, खराच्या मुलाला एसआयटीने ताब्यात घेतलंय। मात्र ही सध्या दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। अशोक खराच्या मुलाला एसआयटीने ताब्यात घेतलेले। तर अशोक खराची पत्नी कल्पना खरात ही फरार आहे। तिच्या मागावर 2 पोलिसांची पथकं सुद्धा आहेत आणि सध्या कुठल्याही क्षणी कल्पना खरातला अटक होऊ शकते। त्याआधी अशोक खराच्या मुलाला अटक करण्यात आलेली आहे। टीमनं अशोक खराच्या मुलाला ताब्यात घेतलेले।
त्याची थेट दृश्य आपण पाहतो. काही वेळापूर्वी SITची टीम अशोक खरातच्या घरी दाखल झालेली होती. मात्र या सगळ्या शोध मोहिमेनंतर आता अशोक खरातच्या मुलाला यावेळी त्या घरातून ताब्यात घेण्यात आलेलं आहे. हर्षवर्धन खरात असं त्या अशोक खरातच्या आणि कल्पना खरातच्या मुलाचं नाव असल्याचं कळतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीप्रमाणे काही दिवसांपूर्वी जेव्हा पत्रकार यावेळी माहिती घेण्यासाठी किंवा या रिपोर्टिंग करण्यासाठी त्या घराजवळ जायचे त्यावेळेला हाच मुलगा पत्रकारांच्या अंगावर पाणी ओतायचा, कॅमेरावर पाणी ओतायचा असं सुद्धा आपल्या प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आता आपले प्रतिनिधी योगेश खरे. योगेश, अशोक आणि कल्पना खरातच्या मुलाला SITच्या टीमनं ताब्यात घेतलाय. खरंय, खरातांचा हा मुलगा खूप आक्रमक होता आणि अनेक वेळेस ज्यावेळेस त्या ठिकाणी पत्रकार गेले त्या पत्रकारांना त्या अंगावर पाणी टाकणं, त्या पत्रकारांना चपला मारून फेकणं किंवा त्याचबरोबर कॅमेरामॅनचे कॅमेरे हिसकवून घेण्याचे प्रकार पण त्याने या ठिकाणी केलेले आहेत. आज सुद्धा त्याने जे पत्रकार त्या ठिकाणी आले पहिल्यांदा त्यांचे सगळ्यांचे फोटो काढत तो होता. जणू काही तुम्हाला बघतो अशा पद्धतीनं त्याचा आविर्भाव या ठिकाणी असत असे. आणि त्यामुळे आज सुद्धा ज्यावेळेस पोलिसांची SITची टीम तिथे गेलेली होती त्याच्या आईला शोधण्यासाठी त्यावेळेस सुद्धा त्याने प्रतिकार त्यांना केलेला आहे आणि त्यामुळेच SITने त्याला ताब्यात घेतलेला आहे. एकूण जर आपण परिस्थिती बघितली तर खरं तर त्या स्वतः खरा त्यांच्या पत्नीनं पोलिसांच्या SIT समोर स्वतःहून हजर होणं गरजेचं होतं. हे त्यांच्यासाठी फायद्याचं राहिलं असतं जेणेकरून पुढच्या कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांना ते सोपं गेलं असतं. मात्र त्यांनी आक्रमकता दाखवून त्याला विरोध केलेला आहे. मुलांनी सुद्धा विरोध केलेला आहे आणि त्याचे परिणाम आता मुलाच्या अटकेमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. निश्चितच आता 2 पोलिसांची टीम जी आहे ती कल्पना खरातच्या सुद्धा मागावर असल्याचं कळतं. योगेश, त्या संदर्भात काय ताजे अपडेट आहे? कुठल्याही क्षणी कल्पना खरातला अटक होऊ शकते? खरंय, कल्पना खरात शिर्डी पोलिसांची जर आपण परिस्थिती बघितली, शिर्डी पोलिसांमध्ये जो गुन्हा दाखल झालाय ते आपण बघितलं असता त्यांना अटक करणं गरजेचं आहे. कारण की शेवटी त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये त्या सुद्धा सहभागी आहेत. आणि जर महत्वाचं बघितलं शेळके आणि ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांना सुद्धा पकडण्यासाठी शिर्डीचे पोलीस गेलेले आहेत. एकूणच ते फरार होण्याच्या आधीच त्यांना अटक व्हावी या दृष्टिकोनातून SITचं महिला पथक तातडीने त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांना घेण्याचा प्रयत्न करत आहे. अशोक खरातच्या पत्नीला सुद्धा आता अटक करण्यात आल्याचं समोर येतंय. पत्नीला अटक करण्यासाठीची पण तयारी पूर्णपणे झालेली आहे. त्यांचा माग काढला जातोय. त्यांचा नंबर बघून त्या कुठे बाहेर गेले, कुठल्या रस्त्याने जात आहेत, कुठे जात आहेत, पुण्याच्या दिशेने निघाल्यात अशी चर्चा कळते आणि त्या दृष्टिकोनातून पोलीस आता त्यांचा पाठलाग करत आहेत. निश्चितच धन्यवाद योगेश ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो. हर्षवर्धन खरातला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. हर्षवर्धन खरातची सुद्धा आता SIT चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण SITच्या टीमनं त्याला ताब्यात घेतलेला आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आणि दृश्य आपण सध्या पाहतोय कारण कल्पना खरातच्या मागावर पोलिसांच्या 2 टीम आहेत तर दुसरीकडे अशोक खरातच्या मुलाला यावेळी SITच्या टीमनं ताब्यात घेतलंय. जेव्हा SITची टीम अशोक खरातच्या घरी दाखल झाली होती तेव्हा हाच अशोक खरातचा मुलगा हा व्हिडिओ काढत होता, फोटो सुद्धा काढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर हर्षवर्धन खरातला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतो. थेट दृश्य नाशिकमधून आपण पाहतो आहोत. खरातच्या मुलाला SITच्या टीमनं ताब्यात घेतलेला आहे. ही थेट दृश्य अशोक खराच्या घरातली आपण पाहतोय. जेव्हा SITची टीम तिथं दाखल झालेली होती त्याच वेळेला हा मुलगा गेटजवळ उभा राहून पत्रकारांना हुलकावण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पत्रकारांवर पाणी टाकण्याचा सुद्धा त्यानं याआधी प्रयत्न केला. या संदर्भात ताजे अपडेट, या संदर्भात अधिकची चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे. सुषमाताई, हर्षवर्धन खरातला SITच्या टीमनं ताब्यात घेतलेला आहे. ही चांगली गोष्ट आहे की हर्षवर्धन खरातला ताब्यात घेतलंय. मात्र ताब्यात घ्यायला अजूनही उशीर झालाय असं मला वाटतंय. आणि याच्या सोबतच सृष्टी खरात जी अशोक खरातची मुलगी आहे तिला सुद्धा ताब्यात घेणं गरजेचं आहे. या दोघांच्याही नावावर ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यातल्या बहुतांश प्रॉपर्टीज या गिफ्ट डीड केलेल्या अर्थात बक्षीसपत्र केलेले आहेत. ते बक्षीसपत्र ज्या लोकांनी लिहून दिलेले आहेत अशा लोकांच्या सुद्धा याच्यासोबत चौकशा होणं गरजेचं आहे. ताई, यावेळेला एक माहिती मिळते. बोला. अगदी खूप खूप धन्यवाद. सुषमा अंधारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या. मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. खरातचा मुलगा SITच्या ताब्यात आहे. सध्या खरातच्या मुलाला यावेळी SITनं ताब्यात घेतलं.
अधिकारी